एक पागोटा किंवा एक शेला अन्न मिळविण्यासाठी 1 एकर 2 एकर जमीन जात होती. मग आता एक शेला किंवा एक पागोटा अन्न म्हणजे किती? जमीन हे फक्त साधन आहे जगविण्याचं. ती संपत्ती म्हणून त्याच्याकडे पाहू नका. आणि येणारे दुष्काळ हे फार भयानक असणार आहे. पूर्वी तरी कसं होतं, पाणी असायचं पण अन्न नसायचं. आता पाणी नसणार आणि अन्नही नसणार. राज्यकर्ते हे या देशातलं पर्यावरणापेक्षा मोठं संकट आहे. पर्यावरणाचं संकट तर नैसर्गिक आहे, परंतु सामाजिक आणि राजकीय संकट इथल्या नेत्यांनीच निर्माण केलेलं आहे. की ज्या वेळेस आपत्ती येते तर त्यावेळेस त्या आपत्तीचं संधीमध्ये रूपांतर करणारी माणसं गावापासून शहरापर्यंत आणि राजधानीपर्यंत असतात. सध्या बरेच शेतकरी शेती करणं सोडायला लागले. तर येणाऱ्या काळात त्यांचं पाहून शेतकऱ्यांनी शेती करावी की सोडावी? येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांनी शेती सोडून भागणार नाही. आता मला एक सांगा, की एकदम पाठीमागं जाऊ आपण थोडंसं. 1920-30च्या कालखंडामध्ये आपण जाऊ, कारण तिथून आपल्याला शेती आधी समजून घ्यावं लागेल की त्यावेळेस शेतकऱ्यांची परिस्थिती काय होती आणि आज शेतकऱ्यांची परिस्थिती काय आहे. त्या काळामध्ये शेतकऱ्यांकडं 50 एकर 100 एकर अशी भरपूर शेती मुबलक होती. म्हणजे शेती भरपूर असून सुद्धा फार कमी शेती पिकत होती. त्याचं एक कारण की शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा नव्हती, विहिरी नव्हत्या, धरणं नव्हती. बरं, विहिरीतलं पाणी काढायचं म्हटलं तर मोटावरती शेती भिजवावं लागायची. म्हणून त्यावेळेसचे शेतकरी हे 1-2 एकर 3 एकरपर्यंत त्यांची जेवढी क्षमता आहे की त्या पटीमध्ये ती शेती करत होते. म्हणजे खाण्यासाठी जेवढं अन्न लागतं आपल्याला तेवढी शेती ते करत होते. म्हणजे त्या काळामध्ये शेती हे सधनता संपन्नता याचं लक्षण नव्हतं. काय तिकडं कसलाही गावातला माणूस जरी म्हणला ना तर त्याला भरपूर शेती असायची, पण पिकत होती का? नव्हती. आणि दुसरी गोष्ट असं होतं की त्या काळामध्ये लोकांना पैसाही पाहायला मिळत नव्हता. म्हणजे एखादं जर मोठं गाव असलं ना आणि त्या गावामध्ये गृहीत धरा की त्यावेळेस 100 लोक राहत असतील, तर त्यामधल्या फक्त 3-4 लोकांना पैसा पाहिलेला असायचा किंवा त्यांच्याकडे पैसा खिशामध्ये असायचा. ते 1 आणा 2 आणा असे काही पैसे जे असतील त्या काळातले ते. नोट पाहणं किंवा मोठा रोकडा पाहणं हे त्यांच्या नशिबात नव्हतं. परंतु 90% 92% लोक असे होते की त्यांची संपूर्ण हयात गेली तरी त्यांना पैसा कसा असतो ते पाहायला मिळत नव्हतं. म्हणजे एक तर पैशाची गरज नव्हती आणि फार मोठ्या साधनांची पण त्यांना गरज नव्हती. ते म्हणजे त्यांच्या डोक्यातच नव्हतं. मग हे असं असून सुद्धा त्या काळामध्ये काय व्हायचं माहिती का, की जर अन्नधान्याचा तुटवडा आला, एखादी नैसर्गिक आपत्ती आली, तर त्यांच्याकडं अन्नाचा तुटवडा असायचा. मग त्यावेळेस काय व्हायचं माहिती का, की तुम्ही 72चा दुष्काळ पाहिला असेल, त्याच्या अगोदरचा 68चा दुष्काळ पाहिला असेल. पाणी असायचं, नद्याला पाणी होतं, परंतु खायला अन्न नव्हतं. मग त्या काळातल्या चांगल्या चांगल्या लोकांनी वेगवेगळ्या झाडांचा पाला खाल्ला, गवतांचा पाला खाल्ला, बिया खाल्ल्या झाडांच्या. म्हणजे खाण्यासाठी माणूस पहिला धडपडत होता. बरं, त्याच्यानंतरची आणखीन एक गोष्ट आहे की त्या काळामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या जमिनी अन्नासाठी गेलेल्या आहेत, अन्न मिळविण्यासाठी. त्या कशा गेल्या माहिती का, म्हणजे हे दुष्काळ पाहिलेल्या माणसाकडून एक त्या काळातली गोष्ट ऐकली होती. तर त्यांनी सांगितलं की एक पागोटा किंवा एक शेला अन्न मिळविण्यासाठी 1 एकर 2 एकर जमीन जात होती. मग आता एक शेला किंवा एक पागोटा अन्न म्हणजे किती? तर त्या काळात जे फेटा बांधायचे ना लोक, तर त्या फेट्याचा पदर किती रुंद असतो? 1 मीटर, अर्धा मीटर, बरोबर का? तर त्या रुंदीचा पागोटा समोर हातरायचा आणि त्याच्यावरती जेवढं अन्न बसल, मग ते 2 पाट्या 3 पाट्या, मग साधारणतः एक 20-25 किलो अन्न त्याच्यावरती बसायचं, धान्य. आणि मग त्या धान्याच्या बदल्यात ज्याच्याकडं धान्य आहे तो व्यक्ती काय करायचा, तेवढं धान्य त्या माणसाला द्यायचा
आणि त्या बदल्यामध्ये त्याची जमीन घ्यायचं. आणि मग ते अन्न 4 दिवस 8 दिवस पुरायचं. म्हणजे अशा आपत्तीच्या काळामध्ये ज्यांनी संचय केला अन्नाचा, त्यांची कमाई झाली, मोठी झाली. बरोबर आहे की नाही? म्हणजे त्यांनी जमिनी कमावल्या आणि ज्यांच्याकडे जमिनी होत्या त्यांनी जमिनी गमावल्या. हे सुद्धा सत्य आहे त्या काळात. सांगायचं तात्पर्य यातून एकच आहे की ज्या वेळेस आपत्ती येते तर त्यावेळेस त्या आपत्तीचं संधीमध्ये रूपांतर करणारी माणसं गावापासून शहरापर्यंत आणि राजधानीपर्यंत असतात. म्हणून शेतकऱ्याला हे कळालं पाहिजे की आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आपण संचय कशाचा केला पाहिजे, सांभाळलं काय पाहिजे. कारण शेतकऱ्याकडे असून सुद्धा त्याला त्याचा उपभोग घेता येत नाही. म्हणजे त्या काळात जमीन होती, संचय धान्य संचय करता आला नाही. कारण धान्य हीच संपत्ती होती त्या काळात, सोनं ही संपत्ती नव्हती. बरोबर? कारण त्यावेळेस खायला धान्य लागत होतं आणि पैशाची सुद्धा गरज नव्हती. आज पुन्हा आपण त्याच मार्गावर चाललो. सध्या जर तुम्ही बघितलं ना तर तेलाचा तुटवडा आहे, पेट्रोलचा तुटवडा आहे, डिझेलचा तुटवडा आहे. परंतु हा तुटवडा तुम्हाला जगविणार नाही. हे जरी संपलं तर ह्याचा तुमच्या जीवनाशी काही संबंध नाही. कशाचा? ह्याचा. मग ह्याचं नुकसान कोणाला आहे? जे लोक हवेमध्ये उडत होती, ज्यांना वाटत होतं माझ्याकडे गाडी आहे, बंगला आहे वगैरे, बरोबर का, त्यांच्या गाड्या येणाऱ्या काही वर्षामध्ये ज्या डिझेल पेट्रोलवरच्या आहेत त्या गंजून जातील दारामध्ये. म्हणजे तुम्ही 15 लाख 20 लाखाच्या गाड्या घेतल्या, वर्ष 2 वर्ष उपभोग घेतला नाही आणि त्याचा कचरा झाला. म्हणजे तुमचं काय झालं? तुमची संधी गेली, तुम्हाला ओळखता आला नाही, काळ्याची पावलं ओळखता आली नाहीत. जाऊ द्या, आपण विषय शेतकऱ्यावरती बोलतोय. तर शेतकऱ्याने येणाऱ्या काळामध्ये 2 गोष्टी करणं आवश्यक आहे. एक म्हणजे जमीन सांभाळणं आणि दुसरं म्हणजे जमिनीमध्ये जे उत्पादन आपण घेतो ते उत्पादन म्हणजे अन्नधान्य किमान 2 वर्ष पुरेल एवढं घरामध्ये ठेवणं. कारण इथून पुढचा काळ कधी कोणती आपत्ती येईल काहीच सांगता येत नाही. कारण जग हे अनिश्चित झालेलं आहे, अनिश्चित. अराजकता कधीही येऊ शकते आणि आलेलीच आहे. आज तुम्हाला सांगतो, पैसा असूनही बँकेतून पैसा काढता येत नाही. दुसरी गोष्ट, तुमच्याकडे सधनता असून सुद्धा तुम्हाला पेट्रोल डिझेल घेता येत नाही. म्हणजे पैसा असून उपयोग नाही. बरोबर? तसं येणाऱ्या काळामध्ये तुमच्याकडे जमीन असून उपयोग नाही. काय? जमीन हे फक्त साधन आहे जगविण्याचं. ती संपत्ती म्हणून त्याच्याकडे पाहू नका. काय? तुम्हाला जगण्यासाठी शेवटी जमीनच आवश्यक आहे. या पृथ्वीवर तुम्हाला हवा, पाणी आणि जमीन या 3च गोष्टी सगळ्या जीवांना जगू शकतात. म्हणून त्या सांभाळल्या पाहिजे. आणि जसं आपले पूर्वज कणगी भरून धान्य ठेवायचे, कणगी असायच्या, तसं आज जर बघितलं ना तुम्ही, ज्याच्याकडे जमीन आहे 10 एकर 5 एकर, त्याच्याकडे 2 आणि 3 क्विंटलच्या वर धान्य सापडत नाही. तो काय करतो? वर्षभर पुरेल तेवढंच ठेवतो. 1 पोतं गहू, 1 पोते ज्वारी, 1 पोते बाजरी, बाकीचं विकून टाकतो आणि पुढच्या वर्षी पुन्हा दुसरं येईल ह्या अपेक्षेवर राहतो. परंतु आज तापमान इतकं वाढलेलं आहे. अल निनोचा प्रभाव आता आपल्याला दिसतोय आणि तो मराठवाड्यावरती अधूनमधून नेहमी असतो. म्हणजे इथं दुष्काळ 5वीला पुजलेला आहे आणि येणारे दुष्काळ हे फार भयानक असणार आहे. पूर्वी तरी कसं होतं, पाणी असायचं पण अन्न नसायचं. आता पाणी नसणार आणि अन्नही नसणार. म्हणून तुम्हाला पुरेल एवढं धान्य तुमच्या घरामध्ये किमान वर्षभर पुरेल, 2 वर्ष पुरेल एवढं शेतकऱ्यांनी संचय केलं पाहिजे. ज्यावेळेस तुमच्याकडे अन्न असेल ना, तर त्यावेळेस हे धनिक लोक तुमच्याकडे भीक मागत येतील की आम्हाला पाठीभर धान्य द्या. आणि दुसरी गोष्ट, बँकेत पैसा ठेवण्यापेक्षा, बँकेमध्ये तुमची संपत्ती ठेवण्यापेक्षा तुमच्या शेतामध्ये जलकुंभ तयार करा. जलकुंभ म्हणजे काय? अंडरग्राऊंड विहिरी. कारण येणाऱ्या काळामध्ये पाणी हे आवश्यकच असणार. काय? आज बी तुम्ही जर बघितलं ना, तर ज्याच्याकडे बोर आहे, ज्याच्याकडे विहीर आहे, तो माणूस टँकरनी पाणी विकतो. मग आजचा दर काय माहिती आहे तुम्हाला पाण्याचा? 1 रुपया लिटरनं सांडपाणी विकलं जातं. पिण्याचं पाणी 1 रुपया लिटरनं विकलं जातं आज. शहराच्या अवतीभोवतीचे जेवढे विहीर आणि बोरवाले आहेत ते पाण्यावरती धंदा करतात, ते शेती पिकवत नाही.
मग आता ज्यावेळेस पाण्याची टंचाई पुढच्या 10-20 वर्षात होईल, तर त्यावेळेस वॉटर बँक ही तुमची खरी संपत्तीची पैशाची बँक असणार आहे आणि हा व्यवसाय पूर्ण पटीमध्ये चालणार आहे. आणि मग त्या वॉटर बँक तुमच्या शेतामध्ये तुम्ही आज सरकार अनुदान देते तोपर्यंत 4-2 विहिरी खांदून घ्या, टाक्या बांधून घ्या. हां, कारण ही उष्णता आणि उष्णतेच्या लाटा आता थांबणार नाहीत. तुम्ही जर बघितलं तर भारतामधले 50 शहरं हे जगामध्ये सर्वात उष्ण म्हणून गणले गेले. म्हणजे जगात ज्या शहरांची अतिउष्ण म्हणून गणना गेली ती योगायोगाने सगळी शहरं आपल्या भारतातली आहेत. म्हणजे पृथ्वीवरती जेव्हा केव्हा राख व्हायला सुरुवात होईल उष्णतेने, तर त्यावेळेस सगळ्यात अगोदर भारत भाजून निघणार आहे. म्हणून हा धोका जगामध्ये सगळ्यात आधी भारताला आहे. त्याचं कारण काय? आपल्याकडं झाडांची संख्या नाहीच. महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही बघितलं ना तर महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाच्या 16.5% जंगल आहे फक्त. आणि सगळी झाडे जरी मोजली का शेतकऱ्याच्या बांधावरची तरी, तर सगळं मिळून 21% वर तुम्ही 33% बी नाहीत ना काय. आणि हे वरची वर कमी होत चाललेले. आता मुंबईमधलं संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे तोडलं जाणार आहे. तिथं विकासाची कामं होणार आहे. गडचिरोलीचे जंगलं तोडले जाणार आहेत 739 हेक्टर. बरोबर. मग आता हे इतका जर विनाश होत असेल तर ह्या विनाशाला तुम्ही थांबू शकत नाही, तुम्ही आम्ही. बरोबर आहे का? कारण ते आपल्या हातात नाही. मग ह्या हातात कोणाच्या आहे? सरकारच्या. सरकारला ते काही देणं घेणं नाही. सरकारला जो कोणी सत्तेत येईल त्याला वाटतं की मी 5 वर्ष सत्तेत आहे आणि 5 वर्षामध्ये मग मला पुढच्या 400-500 वर्षाचं कमवून घ्यायचं, पुन्हा सत्ता मिळेल नाही मिळेल. म्हणजे जसे पहिल्या काळात बादशहा होते संपत्तीच्या हव्यासानं पागल झालेले, तसे आजचे राजकारती हे पागल झालेले भ्रष्टाचारानं. काय आता तुम्हाला सांगतो की मी कालच सांगितलं की देवस्थानाच्या जमिनी ह्या विकल्या जाणार आहेत. काय 4.5 लाख एकर जमीन विकली जाणार. त्याच्यामध्ये शासनाच्या रेडी रेकनरनुसार 10 लाख एकर प्रति जमिनी मागं जरी आपण पकडलं शासनाचा महसूल, तर 45,000 कोटीचं उत्पन्न शासनाला मिळणार आहे. मग शासनाला त्या देवस्थानं महत्त्वाच्या नाही तर त्या जमिनी महत्त्वाच्या नाही. महत्त्वाचं काय? 45,000 कोटी आहे. सर्वांचं लक्ष त्याच्यावरती. म्हणजे आज सरकारसुद्धा तुमच्याकडं लक्ष देताना पैसा कशात आहे त्याच योजनेमध्ये लक्ष घालतं. तुमच्या लोकांचा ज्याच्यात फायदा आहे त्याच्याशी काय देणं घेणे. म्हणून शेतकऱ्यानं इथून पुढच्या काळामध्ये स्वतःचा विचार स्वतःसाठी केला पाहिजे. स्वावलंबी त्याने झालं पाहिजे. परावलंबी होऊन उपयोग नाही आणि सरकारवरती अवलंबून राहण्यात काही अर्थ नाही असं मला वाटतं. कारण शेतकऱ्यांना आपण काय म्हणतो, अन्नदाता म्हणतो. आता अन्नदाता होऊ नका तुम्ही. कारण तुम्ही स्वतःचे दाते व्हा. कारण तुम्हाला कोणी मदत करायला येत नाही. मग तुम्ही दुसऱ्यांसाठी मदत कुठपर्यंत करीत राहणार. बरं, दुसऱ्यासाठी करीत तुमचं पार जळत आलं ना. आता जे शिल्लक आहे ते वाचवायचा प्रयत्न करा. आता दुसरा मुद्दा आणखीन एक आहे की शेतकरी काय म्हणतो की माझ्या जमिनीला फार भाव आला म्हणतो. आता 30 लाख 40 लाख रुपये एकरनी माझी जमीन विकायला लागली. मग अनेक जणांना पाणी सुटतं. तो काय म्हणतो माझ्याकडे 10 एकर 2 एकर विकून टाकतो. विकायची ना तुम्हाला अडचणीमध्ये जमीन, तर जमिनीचे व्यवहार करणाऱ्या गुंतवणूक करणाऱ्या लोकांना विकू नका, ती शेतकऱ्याला विका. बरोबर आहे का? कारण तो त्यातून अन्नधान्य पिकवील, गरज भागवील. आजकाल काय झालं माहिती का की ज्यांच्याकडं प्रचंड मोठा पैसा आहे, भरपूर भ्रष्टाचार केलेला आहे, अशा लोकांना पैसा बँकेत ठेवता येत नाही, घरात लपविता येत नाही. मग हे लोक काय करतात माहिती का की बेभाव जमिनी घेतात. तुम्ही 10 लाखाची जमीन 20 लाख 30 लाख रुपयाला घेतात. काय त्यांना फक्त पैसा गुंतवायचा आहे. अशा पद्धतीनं प्रत्येक गावामध्ये भांडवलदार लोकांनी जमिनी घेऊन टाकलेल्या आहे. मग काय होतं की हे लोक जमिनी कसत नाहीत, त्यांना फक्त गुंतवलेला आहे पैसा. आणि मग त्या भागामध्ये एकदा का तो दर पडला की त्याच दरानं पुढच्या भाव वाढ होते. आणि मग ज्या शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी जमीन घ्यायची त्याची ऐपत नसते की 10 गुंठे विकत घ्यावा त्या भावाप्रमाणे. म्हणजे काय झालं, भांडवलदारानं शेती लुटायला सुरुवात केली. ज्याला कष्ट करून शेतामध्ये रोजगार मिळवायचा आहे
त्याला रोजगार मिळवायला शेती उपलब्ध नाही. आता एखादा माणूस हा प्रश्न विचारील की गावामध्ये आता कामच कोणी करत नाही, रोजगारच मिळत नाही, ना कशाला मिळेल? मला सांगा की आज आपण 300 ते 500 रुपये रोजगार आपण असे रोजगारांना देतो, बरोबर आहे की नाही? पण 500 रुपयात होतं काय? 500 रुपयामध्ये आठवड्याचा भाजीपाला येत नाही. हं? खरी गरज आज आहे की रोजकऱ्यांना 1,000 रुपये 1,500 रुपये रोजगार देण्याची आवश्यकता. म्हणजे काय झाले की शेतकरी दरिद्रीच आणि रोजकरी दरिद्रीच. हां, शेतकऱ्याचं उत्पन्न 50,000च्या वर जात नाही एकरी काय, आणि रोजकऱ्याला 500 रुपये 300 रुपये परवडत नाही. मग त्याच्यामुळं झालेलं काय की ही दरी जी शासनाने निर्माण केली रोजंदार आणि शेतकरी यांच्यामध्ये, तर ही काही मिटायला तयार होत नाही. आणि त्यामुळं काय होतं की सगळ्या अडचणी निर्माण होतात. मग ह्या सगळ्याला कारणीभूत जर आहे असेल तर ते सरकार आहे, सरकारची धोरणं आहेत. कारण शेतकऱ्याच्या समस्या सरकारनं कधीही बारीक निरीक्षण करून समजून घेतल्या नाहीत. आता ह्या विषयावरती बोलण्यासारखं भरपूर आहे. आता तुम्हाला सांगतो की आता बावनकुळेंनी काही निर्णय घेतले किंवा आपापसातील जमिनीचे वाद आहेत ते किंवा एकमेकाच्या नावावर करायचे असेल तर त्याच्यावरची शुल्क माफ केलेली त्यांनी, चांगला निर्णय. परंतु दुसरा आणखीन एक निर्णय आहे की दरवर्षी ज्यावेळेस आता जून जुलैमध्ये पाळी पेरणी नांगरणी सुरू होते तर त्यावेळेस प्रत्येक तालुक्यात एक खून होतो शेतकऱ्याचा. जिल्ह्यामध्ये 10-12 खून शेतकऱ्यांचे होतात, मारामाऱ्या होतात, भांडणं तर पुष्कळ होतात. मग मला सांगा की महाराष्ट्रामध्ये आपण काय म्हणतो की शेतकरी आत्महत्या वाढल्या, पण शेतीच्या वादामधून खून किती होतात ह्याची आकडेवारी कधी समोर आली का? पेपरला फक्त आपण बातम्या वाचतो. ते कशावरून होतात की बांध सरकवला, अतिक्रमण केलं, बरोबर? मग मला सांगा की इतक्या वर्षापासून शेतकऱ्यांचे वाद आहेत, भांडणे आहेत, बरोबर की नाही? मग हे सरकारला हे दिसत नाही का? मग सरकारनं काय केलं पाहिजे की त्यांच्या जमिनी मोजून दिल्या पाहिजे. आणि जो अतिक्रमण करतो का नाही त्याला 5 वर्ष कमीत कमी शिक्षा पाहिजे, बरोबर? आणि त्यांनी जितके फूट अतिक्रमण केलेलं असेल काय तेवढा बोजा, दंडाची रक्कम, म्हणजे जेल तर असावीच पण दंडाची रक्कम ठरविलेली असावी की 1 फूट अतिक्रमण केलं तर 1,000 रुपये, 2 फूट स्क्वेअर फूट अतिक्रमण केलं तर 2,000 रुपये अशी रक्कम असावी. आणि किती वर्षापासून ते अतिक्रमण आहे तेवढ्या पटीमध्ये तेवढा पैसा त्याच्याकडून वसूल केला जावा. नाही त्यांनी भरला तर तेवढा बोजा त्याच्या 7-12वरती टाकावा. असं जर कडक निर्णय घेतले तर हे थांबणार आहे. नाहीतर होतं काय माहिती का, ज्याच्या मनगाटात बळ आहे तो दुबळ्यांना लुटीत चाललाय आजकाल. आपल्या देशाचं जर आज बघितलं ना तर दुबळ्यांना जो सशक्त आहे तो लुटितोय. बँका लुटल्या गेल्यात, पतसंस्था लुटल्या गेल्यात, हे काय? पण त्याच्यावरती काहीच नाही काय. मग तुम्हाला इथं लुटलं सुरू करायची असेल तर कायदा आणि सुव्यवस्थेची गरजच नाही ना. पोलीस प्रशासन हे आज जर तुम्ही बघितलं ना तर सामान्य माणसाच्या हिताच्या रक्षणासाठी दिसत नाही, ते फक्त श्रीमंतांच्या हितासाठी आपल्याला दिसते. त्याचं कारण असं की गरीब लोकांचे FIR, त्यांच्या तक्रारी फार कमी प्रमाणामध्ये पोलीस स्टेशनमध्ये नोंदवून घेतल्या जातात. आजची बातमी आहे, एका महिन्यामध्ये पुण्यामधून अहिल्यानगरमधून फक्त एका जिल्ह्यातून 123 महिला आणि मुली बेपत्ता झाल्या. किती? 27 दिवसामध्ये. मग आता हे महिलांची प्रकरणं वाढायला लागली, शेतकऱ्यांच्या समस्या वाढायला लागल्या, म्हणजे एक एक समस्या किचकट आणि गंभीर होत चाललेली. मग याच्यासाठी मंत्री, आमदार यांचं काम आहे समाजामध्ये काय चालू आहे आणि सामाजिक प्रश्न काय आहेत हे सोडवण्यासाठी त्यांना निवडून दिलेले. त्यांना फक्त कामं आणायचे, उद्घाटनं करायचे, बिलं काढायचे आणि गुत्तेदार पोसायचे आणि त्या माध्यमातून आपली मलई काढायची. याच्यासाठी लोक निवडून देतात का? याच्यासाठी लोकशाही आहे का? नाही ना. तुम्हाला समाज दिसला पाहिजे, समाजाचे प्रश्न दिसले पाहिजे. आणि समाजामध्ये ज्या काही वाईट गोष्टी घडत चाललेल्या आहेत त्या संदर्भात तुम्ही तिथं आवाज उठून त्याच्यावर कायदे बनवले पाहिजे. अजूनही जुनेच कायदे, जुनेच इंग्रजकालीन नकाशे आहेत शेती जमिनीचे, निजामकालीन नकाशे. 75 वर्ष झाली. तुम्हाला म्हणजे शेतकऱ्यांच्या ज्या गाव जमिनी आहेत, शेतकऱ्यांचे जे काही गट नंबर आहेत त्याच्या नकाशावरती एक साधी रेष मारणं झाली नाही एवढ्या वर्षात. मग केलं काय तुम्ही? बरोबर आहे की नाही? आता म्हणतात की आम्ही ते AI द्वारे कुठं तर सॅटेलाईटद्वारे त्या जमिनीचं भूमापन करू.
ते तसलं करून उपयोग नाही. तुम्ही कंत्राटी का होईना पण नोकर भरती करा मोजणदाराची. मागं म्हणले होते आपल्याला ते मोजायचे म्हणून, पण काय सुरुवातच नाही. आणि इमानदारीने सगळे शेतं, सगळे गावं, सगळे गट मोजून घ्या. कशाला शेतकऱ्याची भांडणं होती. आणि शेतकऱ्यांनी आपापल्या जमिनीला कंपाऊंड आणि कायमस्वरूपीचे, आता पहिले कसं होतं ते दगडी चिरे रवले जायचे, आता ती चिरेच गायब झालेली आहेत बांधावरची. अशा काही खुणा निर्माण तिथं केल्या पाहिजेत आणि आपापल्या जमिनी सांभाळल्या पाहिजेत. कारण तुम्हाला पुढच्या भवितव्यामध्ये नोकरी तर नाही आहे, शिक्षणाचं बाजारीकरण झालेलं आहे. म्हणजे आता शिक्षण तोच घेऊ शकतो ज्याच्याकडे पैसा आहे. बरं, पैसा खर्चून बी शिक्षण घेतलं तर त्याचा काही फायदा ही राजकीय मंडळी तुम्हाला होऊन देण्याच्या बेतात दिसत नाहीत. कारण काय व्हायला लागले, तुम्ही जरी इमानदारीनं पैसा खर्चून क्लासेस लावले, अभ्यास करून शिकत राहिले, तरी ज्याच्याकडं कुठलंच नॉलेज नाही असा माणूस अचानक येतो, पेपर फुटतो, किंवा नोकरीचा पेपर फुटतो आणि नोकरीला लागून जातो किंवा उच्च शिक्षण घेऊन तुमच्यापेक्षा पुढं जातो. म्हणजे इथं जर बघितलं तर हा धोका कुठून सुरू आहे? राजकारणातून सुरू आहे. राज्यकर्ते हे या देशातलं पर्यावरणापेक्षा मोठं संकट आहे. पर्यावरणाचं संकट तर नैसर्गिक आहे, परंतु सामाजिक आणि राजकीय संकट इथल्या नेत्यांनीच निर्माण केलेले आहे. आणि विशेष म्हणजे त्यांना निवडून आपणच दिलेले. म्हणजे आपण आपल्या शरीरामध्ये किंवा आपण आपल्या मस्तिष्कामध्ये रोग निर्मिती आपण केलेली आहे. मग ती घाण आपल्यालाच काढावं लागेल. मग ती घाण काढायला सुरुवात करा, तर तुमचं भवितव्य उज्ज्वल आहे. आणि येणाऱ्या काही नैसर्गिक संकट आहेत त्यात तुम्ही पूर्ण ताकदीनिशी लढू शकता काय. आणि दुसरी गोष्ट, आज पर्यावरणाच्या, जमिनीच्या अनेक समस्या जरी असल्या तरी या संदर्भात प्रश्न मांडताना, विचार करताना गावामध्ये माणसं किती आहेत? काहीच नाहीत ना. म्हणजे संकट जरी असली तर तुम्हाला त्याचं गांभीर्य नाही ना. की पूर्वी कसं होतं, गावात एक जरी माणूस मेला तर संपूर्ण गाव हळहळायचं, त्यांना दुखवाटा वाटायचं. 2-4 दिवस, 8 दिवस त्यांना करमत नव्हतं, घास गिळत नव्हता. आता शेजारी माणूस जरी मेला, एकीकडे अंत्यविधी चालू असतो आणि तो घरात जेवण करीत असतो. म्हणजे काय झालेलं आहे की भावनाहीन मानसिकता लोकांची झालेली आहे. काहीच वाटत नाही. काय झालेलं आहे की जसं वातावरण तशी माणसं, जसा समाज तशी निगरगट्ट भावना. मग त्याच्यामुळं काय झालंय की आपण संपणार आहेत, आपला ऱ्हास होतोय का हेच माणसाला कळत नाही. आणि हे एकटं जीवन आपण कुठवर जगणार? म्हणून ज्यानं पुढचा विचार केला तो या देशामध्ये टिकला. मी सुरुवातीला 1920-30चं उदाहरण सांगितलं. ज्यावेळेस असे संकट गावामध्ये होते त्यावेळेस जे हुशार लोक होते ते गावं सोडून शहरात आले. त्यावेळेस त्यांनी पटकन जमीन विकल्या आणि गावात येऊन व्यवसायाच्या मार्गी लागली. बरोबर आहे की नाही? भरपूर पैसा कमवला. आणि आपली माणसं गावात त्या जमिनी धरून बसले अजून बी, माझी जमीन, माझं गाव करीत. बरोबर. आणि जे हुशार लोक होते ते पटकन आले, लागले कामाधंद्याला, नोकऱ्याला. आज परिस्थिती उलटी आहे. जे त्या 70-80 वर्षापूर्वी शहरात माणसं आली आणि प्रचंड पैसा कमवला, तीच माणसं आता पुन्हा गावाकडे चाललीत आणि तुमच्या जमिनी विकत घेत आहेत. बेभाव किमतीनं जमिनी विकत घेत आहेत. म्हणजे ते जमिनी का विकत घेत आहेत याचा तुम्ही थोडा विचार करा. कारण त्यांना कळून चुकलंय काय की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला खरा पैसा आणि खरं जीवन इथूनच मिळणार आहे. आता जे जमिनी धरून बसलेले खेड्यातले लोक आहेत का, ते काय करायला लागले माहिती का? जमिनी विकायला लागले तर आपलं शहरात यायला लागले. म्हणजे 70-80 वर्षापूर्वी शहरात आलेली माणसं गावाकडे चाललेत आणि हे तिथं दारिद्र्यात बसलेले आता कुठे यायला लागलेत? शहरात. म्हणजे शहराचे उकांडे व्हायला लागलेत, तिथं बेरोजगारी निर्माण व्हायला लागली, तिथे पाण्याचे प्रश्न निर्माण व्हायला लागले. त्यावेळेस शेती विकून शहरामध्ये घरं बांधतायत आणि राहतायत. मग ह्याला काय म्हणायचं? म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पुढचा विचार करायला पाहिजे होता त्यावेळेस केला नाही. आता उलट विचार सुरू झालाय तर तुम्ही पुढचा विचार करताय, म्हणजे तोही नुकसानकारकच आहे. अशा परिस्थितीमध्ये जगू नका. काळाची पावलं ओळखा आणि तुमच्या मुलासाठी, तुमच्या भवितव्यासाठी जगात काय चाललंय याचा अभ्यास करून निर्णय घ्या. एवढंच मला म्हणायचं.